शिबिराला तुम्ही हजेरी या ठिकाणी लावलेला आहे. वरळी नेहमी काही लोकांचा बालेकिल्ला असं ओळखला जातो, परंतु त्या बालेकिल्ल्यात तुम्ही थेट आलेला. बरोबर, 6,000 यांनी निवडून येणं म्हणजे बालेकिल्ला असेल तर बालेकिल्ल्याच्या व्याख्या बदलली पाहिजे. आणि आता फक्त आत्ताचे जे काही आमदार आहेत ते राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत या मतदारसंघात, आणि ते जे काय करायचंय ते आम्ही 29ला करू. आणि जो काय झलक दाखवायचे आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल. भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही ताकदीने ह्या मतदारसंघावर लोकांचा अधिकार आहे विकास मिळणं. आज 2.5 वर्ष आमदारांचे वडील तेव्हा मुख्यमंत्री होते, स्वतः कॅबिनेट मंत्री होते, तरी ह्या मतदारसंघाची अवस्था बघा. कोळीवाड्याकडे जात असताना मोटरबाईकवर जायला लागतं. किती मोठा बालेकिल्ला आहे ना. मला म्हणून ह्या सगळी परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सज्ज आहोत. आणि येणाऱ्या दिवसामध्ये असेच लोकउपयोगी कार्यक्रम, आज बघा कोळी समाजाच्या महिलांच्या आरोग्य तपासणीचा विचार हे आमच्या भारतीय जनता पक्ष आणि सामाजिक संघटनेने एकत्र येऊन केलेला आहे. ज्या कोळी भगिनी दिवसेंदिवशी मेहनत करून कष्ट करून आपलं पोट भरतात आणि व्यापार करतात, त्यांना त्यांची मदत आणि सहकार्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्ष आणि आमच्या काही सामाजिक संस्थेने केलेलं आहे. याचं मी खरंच मनापासून कौतुक करतो. दुसरीकडे जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्या ज्याला भारत आणि पाकिस्तानची मॅच असेल त्यानंतर सिंधू मोर्चा काढण्यात. ते असं म्हणतात की हेच का तुमचं हिंदुत्व, हीच का तुमची देश. या उद्धव खानला मला विचारायचं आहे, त्याचे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले तेव्हा खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, सर तन से जुदा कसे नारे दिले गेले, हिरवा गुलाल का उडवला गेला, तेव्हा तुला पाकिस्तानबद्दल राग आला नाही का? मग उद्धव ठाकरेंनी पहिलं आपल्या ज्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि हिरवे झेंडे फडकवले गेले, तर सन से जुदा हे नारे दिले गेले, त्या खासदाराचा पहिला राजीनामा घे ना. एवढंच तुला भारताचा कळवळा आहे ना, एवढंच पाकिस्तानवर राग आहे, पहिलं ते करून दाखव. अहो, ह्याच उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये अगर ते सरकार 5 वर्ष टिकलं असतं ना, तर महाराष्ट्र राज्याला पहिला मुसलमान उपमुख्यमंत्री मिळाला असता. या उद्धव ठाकरेंनी अस्लम शेखला शब्द दिला होता असं मी ऐकलेलं की तू माझ्या मुलाला दिशा सालियांच्या केसमधून वाचव, मी तुला महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री बनवतो काँग्रेसशी बोलून. मग तेव्हा तुला पाकिस्तान आठवलं नाही? ज्या अस्लम शेखनी त्या मालवणीला मिनी पाकिस्तान म्हणून ठेवलंय, तुझ्या राज्याचा उपमुख्यमंत्री बनवण्याचा पाप हाच उद्धव ठाकरे करत होते. आणि काय पाकिस्तान आणि भारताच्या मॅचचं बोलतात. अहो, ह्याचे काही नातेवाईक बुकी म्हणून काम करतात. आयपीएलचे काय करतो त्याचा तो सरकारी भाचा जो होता पहिला, जो आता आमदार झालाय, तो सचिन वाजे बरोबर काय करायचा, आयपीएल मॅचेचे बुकिंगकडून पैसे घ्यायचे, लोक वसुली करायचे. आणि हे पाकिस्तान आणि भारत आणि पाकिस्तान मॅच बद्दल बोलतात. म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेते मंडळींना ह्यांच्यासारख्या जिहादी हृदय सम्राटकडून आम्हाला काही सर्टिफिकेटची गरज नाही राष्ट्रभक्ताची. तू पहिला तू घरामध्ये किंवा तुझ्या पार्टीमध्ये, आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याचा प्रत्येक उमेदवार मुल्ला मौलवीच्या बरोबर बसून दाढी कुरवडत होता. शुक्रवारी फक्त सिलेंडर वरती करण्याचं बाकी होतं, बाकी सगळं वरती झालेलं. तेव्हा आठवलं नाही पाकिस्तानवर राग आहे. ऑपरेशन सिंदूरवरती त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सिंदूर असं टॅगलाईन दिली, परंतु आता अरे ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडनमध्ये बसलेला थंडी हवामध्ये, तेव्हा एकदा तरी आठवलं काय ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी, हिंदू समाजाची आठवण करावी. तेव्हा लंडनच्या कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या बारमध्ये कोण बसलेला फोटो दाखवू काय मी? हा काय ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल बोलतोय? तेव्हा लंडनवरून परत यायचं ना, मग सांगायचं की मी माझी खाजगी जो माझा दौरा आहे लंडनचा, मी ऑपरेशन सिंदूरमुळे माझ्या भारतीय लोकांना अशा पद्धतीच्या अतिरेकीने हल्ला केलाय, चला मी लंडनवरून परत येतो आणि मी
इथे राहतो भारतामध्ये, तेव्हा आठवलं नाही याला भारत ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला, कुठेतरी तेव्हा लंडनची थंड हवा खात होता. कुठेतरी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे मुद्दे जे आहेत ते एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरेकडे महापालिका देणं म्हणजे पुढच्या मुंबईचा महापौर हा अब्दुल किंवा शेख बनवणं आहे. या हिरव्या सापांना अगर तुम्हाला मुंबईचा महापौर बनवायचं असेल तर उद्धव ठाकरेच्या हातात सत्ता द्या. जसं महाराष्ट्राचा पहिला उपमुख्यमंत्री हा मुस्लिम समाजाचा करणार होता, तसं पुढचा मुंबईचा महापौर हा अब्दुल आणि शेख कुठल्या तरी जिहाद्याला तिथे बसवेल. मग आपण घरातल्या पण पूजा करू शकणार नाही. घरातली पण पूजा आणि सत्यनारायण करण्याच्या अगोदर हे लोक सगळे बाहेर हिरवे झेंडे घेऊन फिरतील. कसली महापालिकेचा बोलतो तो. पंतप्रधानांना कुठेतरी कुंकू आहे ते पाठवणार असल्याचं देखील सांगितलं जातं. सर्व महिलांनी हे कुंकू पाठवणार. जेव्हा आमच्या हिंदू समाजाच्या मुलींचं महिलांचं आणि भगिनींचं कुंकू पुसलं जात होतं तेव्हा तुला लंडनवरून परत येण्याचं का वाटलं नाही? अहो, ह्याच आमच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा पाकिस्तानला उत्तर दिलं, पहिल्यांदा दहशतवादाला उत्तर दिलं. पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादाचे अड्डे होते, ह्याच आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी उद्ध्वस्त केलेलं आहे. तुझी लायकी नाही आहे मोदी साहेबांच्या बद्दल बोलण्याची. तू गलीपर्यंत बोल ना, कशाला एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोलतो? सर, उद्धव ठाकरे असंही म्हटले की भाजपची लायकी नाही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याची. मी जबाबदारीने बोलतो. तुझी लायकी आहे स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याचं? स्वतःच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसामध्ये तू बाळासाहेबांना काय नावाने हाक मारायचास? कोण त्यांना म्हातारा म्हणून बोलायचं? बोलू का आम्ही? तोंड उघडू काय? तुझं पहिलं उद्धव ठाकरे म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं तुझी लायकी आहे का? पाकिस्तान आणि हे सगळे जे काय तू जिहाद्यांची जे काय चाटत बसतो दिवस रात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांनी कधी केलं असतं का? जो तू करतोयस ते. बाळासाहेब असते ना, पहिलं डोंगरावर लात मारून पळवलं असतं याला मातुश्री. तू अजून निघाला नाहीये. पहिलं घातलेलं डायपर काढ आणि मग जबाबदारीबद्दल बोल. हे वय नाही डायपर घालणं.